ते सरपंच पदावरून लोकसभेची निवडणूक लढवतात. आंदोलन हा वेगळा भाग. पंचायत समिती समोर शेतकऱ्यांच्या विहिरीसाठी एक आंदोलन केलं होतं. एक प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी मंजूर आहे. आणि आमच्या तालुक्याची अशी शोकांतिका आहे. आता फुलंब्री जालना लोकसभा मतदारसंघातच येतो, ज्या प्रभात जालना लोकसभा मतदारसंघात येतो तिथं जर कधी अनुदान भेटतंय विहिरीला, तर मग ज्या प्रभात तालुक्यातल्या शेतकऱ्यांना का नाही? मग इथं कोणाची तरी नेतृत्वाची गरज आहे, कोणाला तरी कपडे काढून पैसे उधळूनच आंदोलन करावं अशी सरकारला अपेक्षा आहे का? आमचे खासदार असन सगळ्यांना फुलंब्रीच्या विहिरीचा पाठपुरावा झाला. आज जरी ते शेतकऱ्याचा आवाज असले तरी पुढचं त्यांचं नाही सांगू शकत. त्याच्यासाठी मंगेश साबळे यांचा आम्ही खूप खूप अभिनंदन. निश्चित मंगेश साबळे यांनी फुलंब्री पंचायत समिती समोर शेतकऱ्यांच्या विहिरीसाठी एक आंदोलन केलं होतं. आणि त्याचा फायदा असा झाला की आज फुलंब्री तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये एक 20, 25, 30 विहिरी एक प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी मंजूर आहे. आणि आमच्या तालुक्याची अशी शोकांतिका आहे की आमच्या तालुक्यामध्ये किंवा आमच्या परिसरामध्ये एकाही गावामध्ये, माझ्या माहितीस्तव एकाही गावामध्ये कुठल्याही प्रकारची अनुदानित विहीर त्या ठिकाणी मंजूर नाही किंवा कोणत्याही शेतकऱ्याला त्या विहिरीचा लाभ आतापर्यंत घेता आलेला नाही. म्हणजे ही खूप मोठी शोकांतिका आहे. आता फुलंब्री जालना लोकसभा मतदारसंघातच येतो, ज्या प्रभात जालना लोकसभा मतदारसंघात येतो, पण खूप मोठा असा विरोधाभास आहे. म्हणजे तिथं जर कधी अनुदान भेटतंय विहिरीला, तर मग ज्या प्रभात तालुक्यातल्या शेतकऱ्यांना का नाही? मग इथं कोणाची तरी नेतृत्वाची गरज आहे, कोणाला तरी कपडे काढून पैसे उधळूनच आंदोलन करावं अशी सरकारला अपेक्षा आहे का? त्यांनी जर कधी समजा त्यांनी एक बेस पकडून संबंध महाराष्ट्रभर जर कधी त्या आंदोलनाची त्यांनी पूर्तता करून प्रत्येक महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला त्या योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न केला तर निश्चित खूप चांगला इम्पॅक्ट सरकारचा पडला असता. पण आता तिथं फुलंब्रीमध्ये सगळेच कामाला लागले. जो संबंधित खात्याचा मंत्री असन, तिथलचा आमदार असन, आमचे खासदार असन, सगळ्यांना फुलंब्रीच्या विहिरीचा पाठपुरावा झाला. पण बाकी तालुक्याचा काय विषय? त्यांच्याकडे कोण लक्ष देणार आहे? त्यांचे मतं तुम्ही घेताय ना, तर त्यांचा विचार तुम्ही कधी करणार आहे? हा सुद्धा त्यांना पडलेला प्रश्न आहे. आणि त्यांनी तो त्या ठिकाणी मार्गी लावायला पाहिजे होता. आता तर निवडणुका लागलेल्या आहे, आता कोणाच्या विहिरी मंजूर होणार नाही. आणि ज्यावेळेस निवडणुका संपन तर पाऊस पडन, कोणाला विहीर खणता येणार नाही. पुढच्या वर्षी काय परिस्थिती राहते दुष्काळाची? विहीर खांदायला अनंत अडचणी असतात. विहीर खांदायला तुम्ही विहीर जर कधी खांदायला घेतली तर तिला पाणी लागलं तर मोटर लागते उपसाला. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी, जिल्ह्याचं नेतृत्व करण्यासाठी ते लोकसभा निवडणूक लढवतात. याकडे कसं पाहतात? सक्षम उमेदवार आहेत का, न्याय देऊ शकतात? ते सरपंच पदावरून लोकसभेची निवडणूक लढवत आहे. आंदोलन हा वेगळा भाग आहे. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की आंदोलनातून तयार झालेलं नेतृत्व याला ज्यावेळेस राजकीय अंग लागतं त्यावेळेस ते राजकारणाची भाषा बोलते. एखाद्या पक्षासोबत ज्यावेळेस ते कनेक्ट होते, सत्तेमध्ये सहभागी होते, तर ते त्याची भाषा बोलते. आज जरी ते शेतकऱ्याचा आवाज असले तरी पुढचं त्यांचं नाही सांगू शकत. पण शेतकऱ्यांसाठी त्यांचं कार्य एकदम चांगलं आहे. त्यांच्यामुळं नाही आमच्या भागातल्या, पण फुलंब्रीतल्या आमच्या पाहुण्या रावळ्याला, सगळ्या सोयऱ्याला त्या ठिकाणी त्या विहिरीचा फायदा झालेला आहे. याच्यात आम्हाला आनंद आहे. आणि त्याच्यासाठी मंगेश साबळे यांचा आम्ही खूप खूप अभिनंदन.